नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलणार आहे। पवित्र पोर्टलने दिलेली ही पवित्र पोर्टलची जाहिरात किंवा रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेस संदर्भात दिलेली माहितीमध्ये चूक आहे का, असा बराचसा प्रश्न एक वर्गाकडे मला विचारला जातोय। कंटिन्यू ह्या अभियोग्यता धारकाकडनं विचारला जातोय। सो याबद्दल थोडक्यात हा व्हिडिओ तुम्हाला क्लॅरिफिकेशनसाठी मी देतोय। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एनसीएल बाबत ही गोष्ट आहे ज्यामध्ये जाहिरात मध्ये चूक झाली आहे का असा प्रश्न पण विचारला जातोय। सो एनसीएल 2025-26 या वित्तीय वर्षातील हवे का, आता बघा तिने टाकलेलं काय ते पण मी तुम्हाला दाखवतो। कागदपत्र तपासणीमध्ये अडचण येऊ शकते का सर, आम्ही जर याच्यात काही गडबड केली तर, आणि विद्यार्थ्यांना अपात्र होण्याची पण भीती आहे। मागच्याही 2022 मध्ये ह्या गोष्टी घडल्या होत्या, त्यामुळे त्यांना सरळ विद्यार्थ्यांना अपात्र पण करून टाकलेलं आहे काही ठिकाणी। सो त्यामुळे भीती परत असते विद्यार्थ्यांमध्ये की सर मग आमची गडबड नको व्हायला, सो आतापासून काळजी घेतलेली बरी। सो यावर मी तुमच्याशी बोलतो, डिटेलमध्ये बोलतो, पण बिफोर दॅट तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला द्रोणा बॅच 8.0 टीईटीच्या बॅचेस चालू 2026 साठी जून जुलैमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहे। आता हिवाळी अधिवेशन चालू, त्याच्यामध्ये त्यांनी अनाउन्स पण केले वर्षातून 2दा एक्झाम होणार। सो संधी आहे, शिक्षकांना पण आहे आणि विद्यार्थ्यांना पण आहे। द्रोणा बॅच 8.0 आहे, 22 डिसेंबर पासून चालू होते। तिन्ही बॅचेस बघा लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, 3 प्रकार। पेपर 1 सेपरेट घेऊ शकता, पेपर 2 सेपरेट घेऊ शकता, किंवा पेपर 1 पेपर 2 एकत्र पण घेऊ शकता। सेम तुम्हाला टीडी पेपर 1 पेपर 2 आणि सीडी पेपर 1 पेपर 2 दोन्ही एकत्र घेतलं तर तुम्हाला 3,999 रुपयात ही पण बॅच अवेलेबल लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला कोचिंग आहे, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, तसं विश्लेषण आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन सगळे अवेलेबल असणार आहे। जुने विद्यार्थी असाल तुम्ही तर 50% ऑफ आहे, आणि तुम्ही आता जर बॅच घेतली तर पहिल्या 500 विद्यार्थ्यांना टीटी या नावाचा कोड वापरला तर 25% ऑफ आहे। सो याचा फायदा नक्की घ्या। खाली डिस्क्रिप्शन ॲपची बॅचची लिंक दिली आहे, डायरेक्ट डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा, किंवा तुम्ही ह्या नंबरला कॉल पण करू शकता। त्याचप्रमाणे सीडीच्या पण बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी। एनसीएल फॉर एक्झाम्पल मी फॉर्म भरताना बघा, मी फॉर्म जेव्हा भरतो ना, फॉर्म भरताना मी ओबीसी मधनं फॉर्म भरतो। आता नीट लक्ष द्या, ओबीसी मधनं जेव्हा मी फॉर्म भरतो, सर्टिफिकेटचा नंबर, सर्टिफिकेट नंबर टाकला, सर्टिफिकेट इश्यू डेट टाकली आणि अपलोड सर्टिफिकेट पण अपलोड केलं। आता मला काय विचारलं त्यांनी बघा, इथे विचारलंय त्यांनी मला यू हॅव अ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, येस केलं की मला इथे सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, इश्यू डेट टाकायची आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं। आता इथे प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला थोडंच सांगतो। ओपन महिला आरक्षणासाठी एनसीएल लागत नाही, ओपन महिला आरक्षणासाठी एनसीएल लागत नाही, हे तर क्लिअर कट तुम्हाला याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ पण घेतलेला आहे। आता बघा या संदर्भात एक जीआर तुम्हाला मी दाखवतो बघा, एक जीआर आहे कोणता, ओपन महिलांसाठी, ओपनच्या महिलांसाठी किंवा ओपन महिला या प्रवर्गात तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर याला एनसीएल लागत नाही। हा जीआर आहे 4 मे 2023 चा, क्लिअर कट नाही लागत। आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, हा एक जीआर आहे ना, हा खूप महत्वाचा आहे। कधीचा आहे, 17 फेब्रुवारी 2023 चा जीआर। हा जीआर काय सांगतोय की विमुक्त जाती म्हणजे चला आपण म्हणूया विजय अ ब कड, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र गृहीत धरण्याबाबत, त्या वित्तीय वर्षातील, आता वित्तीय वर्ष कोणतं मग आपलं जर आत्ता पकडलं तर 2025-26। आता ह्या जीआर मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, पहिला एक जीआर होता त्यामध्ये बदल करून काय सांगितलंय बघा, हा जो जीआर याच्यामध्ये बदल करायचा, काय बदल करायचा आहे, त्यांचं वाक्य काय होतं, हे ओल्ड वाक्य काय होतं, एखाद्या पदाकरिता अर्ज सादर करावयाची स्वीकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख हीच संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्याची गृहीत धरण्यात यावी। हा बदल केला आणि बदल करून नवीन वाक्य काय, संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाण गृहीत धरण्यात यावे। म्हणजे या वर्षातलं कधीच चालेल ना, मग कधीच पण चालेल। येस, त्यांनी असं सांगितलेलं आहे, बदल करून सांगितलं नवीन। हा समजतोय तुम्हाला मी काय बोलतोय, फॉर्म भरायच्या लास्ट डेट पर्यंत पहिले पकडावा असं म्हणत होते एनसीएल बाबत, पण इथे काय सांगितलंय की त्या वर्षातलं कधी काढलं असेल तरी चालेल। मग आता त्यांनी दिलेलं बघा, हे पवित्र पोर्टलचं नोटिफिकेशन आहे, पवित्र पोर्टलचं नोटिफिकेशन, काय नोटिफिकेशन आहे त्यात त्यांनी सांगितलंय की तुमची फॉर्म भरण्याची डेट होती 14/5/2025, कुणाची टेटची फॉर्म भरण्याची प्रोसेसमध्ये। तर सो तुम्हाला सगळे डॉक्युमेंट या डेट पर्यंतची प्राप्त प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील सगळीच। मग त्याच्यात त्यांनी उल्लेख केला इथे प्रवर्ग आणि समांतर आरक्षण संदर्भात ते डॉक्युमेंट। आता प्रवर्ग आणि समांतर आरक्षण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला डॉक्युमेंट लागतात ना 3, एक लागतंय डोमेसाईल, एक लागतंय कास्ट सर्टिफिकेट, एक लागतंय एनसीएल, ज्यांना गरज त्यांना।
सो मग जर एनसीएल लागत असेल, याला तर व्हॅलिडिटी नसते, याला व्हॅलिडिटी असते, म्हणजे एनसीएल नेमकं कुणाचं असावं? त्यात पुढचं वाक्य त्यांनी काय केलं, 10 नंबरचं वाक्य बघा काय टाकलं त्यांनी, 10 नाही 11 नंबरचं वाक्य त्यांनी टाकले काय, प्रस्तुत पदभरतीकरिता सन 2025-26 या वित्तीय वर्षासाठी ग्राह्य असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर करावे. 25-26 पण याच्यात ह्या वाक्यामध्ये डेट नाहीये, फक्त 25-26 असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता मी थोडं मागे घेऊन जातो तुम्हाला. फॉर्म तुम्ही भरलाय ना, फॉर्म भरलाय ना, फॉर्म कधी भरलाय तुम्ही? टेट 2025चा फॉर्म कधी भरलाय? इथे बघा डेट दिली त्यांनी, 26/4 पासून ते 10/5 पर्यंत फॉर्म भरण्याची डेट होती, म्हणजे याच इकॉनॉमिकल इयर मधले वित्तीय वर्षातली डेट होती बघा, 2025-26 मधले. मग फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला जे एनसीएल लागलेलं आहे ते कोणतं होतं? 2025-26च होतं. 2025-26चा फक्त त्याला अट काय होती? त्याला अट पुढे वाढून दिली फॉर्म भरण्याची डेट, त्याला अट होती 14 मे 2025. ही अट तुम्हाला टाकलेली आहे. म्हणजे ह्या डेट पर्यंत, ह्या डेटच्या अगोदरच तुम्हाला 2025-26चं एनसीएल लागतंय. त्या डेटच्या अगोदरचं म्हणजे 24-25चं नको आहे, 25-26चं पाहिजे, असा अर्थ कदाचित त्या वाक्याचा होतोय. कोणत्या? ह्या वाक्याचा. असं वाक्य. आता हा आपण काढलेला अर्थ आहे, पण नक्की काय? मग काही मुलांचा प्रश्न असा आहे की सर मी फॉर्म भरला तेव्हा ओल्ड एनसीएल होतं, आता माझ्याकडे नवीन एनसीएल आहे 14 नंतरचं, चालेल का सर मला? हा प्रश्न आहे. सो याच्या संदर्भात आपण जर अर्थ आपल्या बाजूने लावायचा प्रयत्न केला तर कदाचित तेच चालेल तुम्हाला असं दिसतंय, पण यामध्ये घोळ आहे. यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगायला पाहिजे, क्लिअर कट द्यायला पाहिजे की ह्या वित्तीय वर्षातलं आणि 14 मे 2025च्या आतलं लागेल असं त्यांनी मेन्शन करणार होतं. ते मेन्शन केलंय त्यांनी त्याच्या पहिल्या वाक्यामध्ये. कोणत्या? 9 नंबरचा, 10 नंबरचा, 11 नंबरचा पॉईंट. 9 नंबर मध्ये त्यांनी मेन्शन केलंय, पण याच्यामध्ये एनसीएल सेपरेट नाही मेन्शन केलं. एनसीएल सेपरेट त्यांनी मेन्शन करून सांगितलंय 25-26. मग इथे गोंधळ काय होतोय? गोंधळ होतोय सर मी आता जुलैला काढलंय, ऑगस्टला काढलंय, नोव्हेंबरला काढलंय, चालेल का? हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि मग जीआरचा संदर्भ घेतला जातो की जीआर काय सांगतोय? अरे जीआर तर सांगतोय तुम्हाला की तुम्ही त्या संबंधित का त्या इकॉनॉमिकल इयर मधलं चालेल. माझा गोंधळ होतोय, गोंधळ होतोय. सो याच्यावरती पुणे परिषदेने किंवा या पवित्र पोर्टलला न्यूज बुलेटिन मध्ये अपडेट द्यायलाच पाहिजे आणि यायलाच पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा प्रयत्न करा. मी पण मेल केला, कॉल केलेला आहे, पण अजून तसं काय उत्तर आलं नाही. सांगतो, कळवतो एवढंच सांगितलं. सो तुम्ही सुद्धा काय करा, सगळ्यांनी पटापट त्यांना कॉल करा किंवा मेल पण करा, कारण ह्या जीआरचा उल्लेख त्यात मेन्शन करा. ह्या जीआर नुसार चालतं असं म्हटलंय. सो कुणावरती अन्याय नको व्हायला म्हणून मी सांगतोय, नक्की कधीच हवंय आम्हाला जर इथे सवलत घ्यायची असेल, आम्ही 14 मे नंतर काढले, आम्हाला अपलोड करायला द्यावा का? द्यायला हवं का? ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही सगळ्यांनी, इतरांनी. आता कोणी काढलं असेल ते राईट बसतात 14 मेच्या अगोदर, ते नाहीच म्हणणार कमेंटमध्ये, पण कोणाचं 14 मे नंतर जर त्यांना संधी द्यायला पाहिजे का? जीआरचा उल्लेख जर लक्षात घेतला तर द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. जीआर मी तुम्हाला दाखवलं, तो उल्लेख केला तर द्यायला पाहिजे. नक्की कधीचे हवे? तर 2025-26 हवं, पण याला डेडलाईन आहे का हे क्लिअर कट त्यांनी करायला पाहिजे आपल्याला. दुसरा मुद्दा काय? 14 मे 2025 नंतरचे चालेल का? हाच मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. जुने 2024-25 चालेल का? नाही, हे तर चालणारच नाही. 25-26 चालणार नाही. त्यांनी सांगितलं ना 14 मे 2025च्या अगोदरचं पाहिजे, मग त्याच्या अगोदरच म्हणजे हे पण चालेल का? तर हे चालणार नाही. 25-26च लागणार, हे पण लक्षात घ्या. आता फक्त मुद्दा एवढाच आहे, 14 मे पासून ते आताची डेट जी आहे फॉर्म भरण्याची, सपोज 15 डिसेंबर किंवा 29 डिसेंबर या दरम्यान काढलेलं एनसीएल चालेल का? हा आता मुख्य प्रश्न बऱ्याच जणांचा आहे. आणि यावरती क्लिअर कट त्यांनी पण आपल्याला या नोटीसमध्ये मेन्शन नाही केलेलं, म्हणजे आधांतरी एकाच सांगितलं हो, एका सांगितलं 25-26 सांगितलं. सो यावरती क्लिअर कट मेसेज यायला पाहिजे. मला वाटतंय की पुणे परिषद याच्यावरती नक्कीच किंवा पवित्र पोर्टलला बुलेटिनमध्ये, न्यूज बुलेटिनमध्ये याच्यावर परिपत्रक यायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. तुमचा असा प्रॉब्लेम आहे की मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर कळवा. आणि हे जीआर मी तुम्हाला आता दाखवले, ह्या जीआरच्या आधारावर तुम्हाला काय वाटतंय ते पण मला कमेंटमध्ये कळवा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मी ठेवलेल्या आहे, हे सगळे तुम्ही बघत आहात. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. पण बिफोर दॅट टीडच्या बॅचेस अनाऊन्स झालेल्या आहेत. तुमच्या माहितीत कोणी असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत मेसेज कळवा. ह्या द्रोणा बॅचेस, तिन्ही बॅचेस, पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 ह्या पण बॅचेस अवेलेबल आहे. आणि सीडीच्या पण टीडच्या एकत्रित कंबो बॅच पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला ओल्ड स्टुडंट असेल 50% ऑफ आहे, नवीन असाल तर तुम्हाला ऑलरेडी 25% ऑफ आहे. पहिल्या येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. टीडी नावाचा कुपन कोड तुम्हाला वापरून ह्या बॅचेस घेता येईल. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. शंकास या नंबरला कॉल करा. माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कमेंटमध्ये पण कळवा. एनसीएल बाबत कन्फ्युजन दूर करण्यासाठी पुणे परिषदेने योग्य पद्धतीने एक परिपत्रक काढायला हवं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 14 मे नंतर एनसीएल काढलंय त्यांना इथे फॉर्म भरायला संधी मिळायला पाहिजे का? याचा रेफरन्स जीआर आहे. जीआर नुसार तुम्हाला काय वाटतं ते पण कळवा. आणि असे प्रश्न तुमचे आहेत का? तुमच्या बाबतीत असं घडलेलं आहे का? ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.